हा विचार देशाच्या मनामध्ये समाजामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आणि अशा असंख्य महामानवांना आजच्या या प्रजासत्ताक दिनी शतशः नमन करतो। उपस्थित गावचे सन्मान्य सरपंच, उपसरपंच, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य, आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे आदरणीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि शाळेवरती प्रेम करणारे सर्व गुणीजन पालक वर्ग यांचं सर्वप्रथम शाळेच्या वतीने आमच्या सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने मी मनस्वी स्वागत करतो। सर्वांना पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, आचारसंहिता या कारणास्तव बोलायला कुठेतरी मर्यादा आहे, परंतु विद्यार्थ्यांना हा प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय आहे, का साजरा करावा लागतो, याची थोडीशी रूपरेषा म्हणून मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे। आपण बऱ्याचदा म्हणतो किंवा बऱ्याचदा ऐकतो की 150 वर्षाचं पारतंत्र्य तोडून भारत स्वतंत्र झाला। मुळात जर हिशोब लावला 290 वर्षांचं पारतंत्र्य तोडून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये यासाठी देश एका दोरीमध्ये चालला पाहिजे। ज्याप्रमाणे आपण सर्व शेतकरी आहात, बैल किती जरी ताकदवान असला तरी एका येसनीमध्ये तो आगळत असतो, तसा हा देश एका नियमामध्ये बांधला गेला पाहिजे। आणि हे स्वप्न बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। कारण ज्या वेळेस काहीतरी मर्यादा असतात, काहीतरी नियम असतात, त्याच वेळेस हा देश व्यवस्थित चालत असतो। साधा आपल्या घराचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक घराची एक वेगळी आचारसंहिता असते, प्रत्येक घराचे काही नियम असतात। अगदी प्रत्येक घरामध्ये चप्पल बूट कुठं काढायची याची सुद्धा नियम ठरलेले असतात। मग जर घराचे नियम असतील तर हा एवढा 150 कोटी लोकसंख्या असलेला आजचा जो देश आहे, हा सुद्धा एका नियमामध्ये चालला पाहिजे। त्याच्यामध्ये काहीतरी स्थैर्य असलं पाहिजे। यासाठी घटनाकर्त्यांना राज्यघटनेची आवश्यकता लागली। मग जगामधले जवळपास 100 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर 12 ज्या समित्या होत्या यांनी मिळून ही घटना स्थापन केली। घटना स्थापन करत असताना 2 वर्ष 11 महिने किती दिवस लागले रे? पुढं 18 दिवस। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर जगातली सगळ्यात विस्तृत आणि मोठी राज्यघटना आपल्या देशाने तयार केली। ही राज्यघटना तयार करत असताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अशा वेगवेगळ्या तत्वांचा स्वीकार या ठिकाणी केला। ही राज्यघटना ज्यावेळेस तयार करण्यात येत होती त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं की राज्यघटना तयार करत असताना माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। त्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन मी ही राज्यघटना तयार करू शकलो। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुढचं